आशुतोष दादांना 1.25 लाखाच्या मताधिक्याने निवडून देणारी ही कोपरगावकरांची जनता आणि सायंकाळची वेळ असून सुद्धा मोठ्या संख्येने म्हणजे सायंकाळची वेळ आमच्या महिला भगिनींच्या स्वयंपाकाची वेळ आहे तरी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमच्या लाडक्या भगिनी त्याचबरोबर पत्रकार बंधू आणि भगिनी खरं तर पत्रकारांमध्ये आमच्या भगिनी नसतात पण कधी कधी असतात। आजच्या या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं मी आदरणीय प्रांताध्यक्षांना आपल्या सगळ्यांच्या वतीने यासाठी धन्यवाद देईल की महाराष्ट्रामध्ये ही निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत असताना सगळ्यात पहिले प्रचाराचा नारळ जर कुठे फोडायला आदरणीय प्रांताध्यक्ष आले असतील तर ते कोपरगाव मध्ये आलेत आणि म्हणून गोदावरीच्या काठावर वसलेलं हे कोपरगाव एक ऐतिहासिक वसा आणि वारसा घेऊन जाणार आहे कोपरगाव आणि म्हणून या कोपरगाव मधून ही सुरुवात होतीये। मला वाटतं आम्ही 4 वेळा चौथी वेळ आहे या व्यासपीठावर याची जनसन्मान असेल जनसंवाद असेल लाडकी बहिणीच्या निमित्तानं आयोजित केलेले कार्यक्रम असतील पावसामध्ये सुद्धा अतिशय भरभरून प्रतिसाद देणारी आशुतोष दादा तुमची ही जनता अनेक वर्षानुवर्षाचा असलेला हा तुमचा ऋणानुबंध आणि म्हणून मला कायम वाटतं कोपरगावकरांना आपण सांगितलं नाही तरी 3 तारखेचा निकालाचा गुलाल हा आपल्या सगळ्या उमेदवारांच्या खांद्यावर आणि नगराध्यक्ष दिमागामध्ये मिरवणुकीमध्ये असतील। आज आम्ही फक्त एक औपचारिकता म्हणून या ठिकाणी आलोय असं मला मनापासून वाटतं। या आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आदरणीय प्रांताध्यक्ष त्यांच्या भाषणामध्ये पक्षाच्या संदर्भातला लेखाजोखा आदरणीय दादांनी केलेली कामं ही मांडतीलच पण मला एकच सांगायचं आहे आमच्या महिला बाल विकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून सुरू असलेली ही लाडकी बहीण योजना ज्यावेळेस आदरणीय दादांनी अर्थसंकल्प मांडत असताना ही योजना जाहीर केली त्यावेळेस विरोधकांची तोंड पाहण्यासारखी होती। इतक्या वर्षाच्या राजकारणामध्ये आपल्याला कधी अशी योजना सुचलीच नाही याची खंत विरोधकांना वाटली आणि म्हणून तेव्हापासून ही योजना म्हणजे निवडणुकीचा जुमला आहे, ही योजना म्हणजे फसवी आहे, ही योजना म्हणजे तात्पुरती योजना आहे, ही योजना टिकणार नाही असं म्हणत विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली। माध्यमांसमोर जाऊन या योजनेवर टीका करणारे विरोधक स्वतःच्या मतदारसंघामध्ये मात्र लाडक्या बहिणीचे बॅनर लावत होते आणि गुपचूप आपल्या संपर्क कार्यालयामध्ये लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेत होते। एकीकडे माध्यमांच्या समोर टीका करायची आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीच्या योजनेचे फॉर्म भरून घ्यायचे अशी दुतोंडी भूमिका विरोधकांनी चालवली। इतकंच काय ही योजना यशस्वी होऊच नये म्हणून कोर्टात जाणारे विरोधक त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगतात तुम्ही आम्हाला मतदान करा आम्ही तुम्हाला दर महिना 3000 रुपये देऊ। इतकी विकृती या विरोधकांमध्ये होती पण आमच्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनी फार सुज्ञ आहेत। आदरणीय दादांनी ही योजना आदितीताईंच्या खात्यामधून सुरू केली आणि दर महिन्याला आमच्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये 1500 रुपये यायला सुरुवात झाली। महाराष्ट्राच्या राजकारणामधली ही पहिली योजना आहे थेट सरकारच्या खात्यामधून आमच्या महिला भगिनींच्या खात्यामध्ये पैसे जातात। कोणीही मध्यस्थी माणूस नाही की 1500 रुपये मिळतात म्हणून 200 काढून द्या 300 काढून द्या 500 काढून द्या आहे का असं काही? अजिबात नाही। 1500 खात्यामध्ये आपले येतात आणि तेही अतिशय पारदर्शकपणे आणि म्हणून आमच्या लाडक्या बहिणी लोकसभेला कदाचित निकाल वेगळा लागला असेल पण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या माई माऊली ह्या आदरणीय दादांच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिला आणि म्हणूनच आशुतोष दादांना 1.25 लाखाचं लीड मिळालं। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण सगळ्यांनी निवडून दिलं। शेवटी कामाचा माणूस आहे पण दादांनी सांगितलं की 4000 कोटीच्या निधीची कामं चालू आहेत। आता 4000 कोटीमध्ये शून्य किती ती आम्ही मोजत होतो। इतक्या मोठ्या प्रमाणातला निधी राज्याचे अर्थमंत्री म्हणून आदरणीय दादांनी आशुतोष दादांना दिलं। शेवटी काम करणारा माणूस आहे निधी दिला तर त्याचं चांगल्या पद्धतीचं नियोजन दादाच्या माध्यमातून होईल हा विश्वास पक्षाला आहे। आदरणीय दादा आदरणीय तटकरे साहेबांना आहे। या सगळ्या माध्यमातून काम करत असताना आमच्या या लाडक्या बहिणीच्या निमित्तानं मला आवर्जून सांगायचंय सरकारने विविध योजना महिला भगिनींसाठी आणल्या। मुलगी जन्माला आली तर तिच्या नावावरती
पैसे ठेवत खऱ्या अर्थानं लेक लाडकी योजना ही अस्तित्वात आणली। जन्माला आल्यानंतर तिच्या खात्यावरती 5,000 रुपये, ती पहिलीत गेली की 7,000 रुपये, 7वीला गेली की 7,000 रुपये, 8वीला गेली की 7,000 रुपये, ती 18 वर्षाची पूर्ण झाली की रोख रक्कम 75,000 रुपये। आणि या सगळ्यांमध्ये पूर्ण 18 वर्षामध्ये तिला 1,01,000 रुपये तिच्या शिक्षणासाठी देणारी योजना या सरकारने सुरू केली। का तर ज्या मुलीला आपण जन्म देतोय तिचं शिक्षण व्यवस्थित झालं पाहिजे, तिला तो आत्मसन्मान मिळाला पाहिजे, तिला तो आत्मविश्वास मिळाला पाहिजे, ही प्रत्येक मातृत्वाचं स्वप्न असतं। आणि हे स्वप्न जर कोणी पूर्ण केलं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या सरकारने पूर्ण केलेलं आहे। आणि म्हणून आपण सगळ्या महिला भगिनी ठामपणे पक्षाच्या पाठीमागे उभे राहिला। मुलगी जन्माला आल्यापासून 18 वर्षापर्यंत लेक लाडकी योजना, 18 ते 65 वयोगटामध्ये लाडकी बहीण योजना, 65 वयोगटापासून शेवटच्या श्वासापर्यंत वयोश्री योजना, म्हणजे जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत हे सरकार तुमच्या बरोबर आहे, तुमच्या सुरक्षतेसाठी आहे, तुमच्या सबलीकरणासाठी आहे। आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सगळेजण एक आधार म्हणून आमच्या सोबत आमच्या पाठीशी उभे राहिलात। खरं तर 1.25 कोटी महिला भगिनींना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून निधी मिळतो। हा निधी देण्याचं कारण म्हणजे आदरणीय प्रांताध्यक्ष मला आवर्जून सांगायचंय, आमच्या महिला भगिनींना जर नवऱ्याने 1,000 रुपये महिन्याच्या खर्चासाठी दिले तर या महिला भगिनी खर्च करताना 1,000 रुपये मधले 900 करतात, पण नवऱ्याला हिशोब मात्र 1,000 रुपयाचा देतात। आणि 100 रुपये शिल्लक राहिलेले हे मात्र साडीच्या घडीत, डाळीच्या डब्यात, साखरेच्या डब्यात कुठेतरी ठेवतात। पण हे साठवलेले पैसे स्वतःसाठी वापरत नाहीत, हे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी आणि अडचणीसाठी असेल, घरात काजरपण आलं तर त्याच्यासाठी वापरतात। एकंदरच काय, या महिला भगिनी उत्तम मॅनेजमेंट गुरु असतात। अडचणीला कुटुंबातल्या व्यक्तींच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची मातृत्वाची भूमिका असते, कारण या सृष्टीची निर्मितीच तिच्या गर्भातून होते। आणि म्हणून या सरकारने या महिला भगिनींच्या साडीला खिसा दिला आणि या खिसामध्ये 1,500 रुपये दिले। आणि म्हणून आता 50 लाखापेक्षा जास्त महिलांनी एकत्र येत दर महिलाला मिळणाऱ्या 1,500 रुपयामधून छोटे मोठे उद्योग व्यवसाय सुरू केले। आज आमच्या या महिला भगिनी स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत आणि म्हणून हा महाराष्ट्र प्रगतीकडे वाटचाल करतोय। या सरकारने भविष्याचा विचार करून आमच्या महिला भगिनींना चांगल्या पद्धतीचं आर्थिक नियोजन दिलेलं आहे। म्हणून मला आवर्जून तुम्हाला विनंती करायची, ज्या पद्धतीने सरकारने आपल्यासाठी योजना सुरू केलेल्या आहेत त्याच पद्धतीने स्थानिक पातळीवरती सुद्धा महिलांना चांगल्या पद्धतीचं स्वावलंबन देण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, कष्टकरी कामगार, युवक, विद्यार्थी यांच्या भवितव्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला स्थानिक पातळीवरचे हे उमेदवार आहेत ते निवडून दिले पाहिजे। नगराध्यक्ष पदासाठी असलेले काका कोयटे असतील, त्यांनी खरं तर 16,000 नागरी सहकारी पतसंस्थेचे नेतृत्व करणाऱ्या राज्यव्यापी संघटनेचे विद्यमान चेअरमन म्हणून 1998 पासून आजतागायत पदभार स्वीकारलेला आहे। सामाजिक संघटनेचा सलोखा ठेवत अनेक लोकांच्या संपर्कामध्ये राहत खऱ्या अर्थानं मोठी चळवळ त्यांनी त्यांच्या माध्यमातून उभी केलेली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणातले काकांची कामं आहेत की मी सांगू शकणार नाही, पण आपल्या सगळ्यांना आमच्यापेक्षा जास्त परिचय आहे। या निमित्तानं मला इतकंच सांगायचंय, 15 महिला उमेदवार आहेत, 15 पुरुष उमेदवार आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीतले सुशिक्षित, समाजामध्ये एक वेगळी ओळख असलेले उमेदवार आशुतोष दादांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या समोर येत आहेत। आणि खऱ्या अर्थानं आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यातलाच एक माणूस आपण निवडून देणार आहे। 27 दिवसांनी येणारा पाणी ते आपण 3 दिवसावरती घेऊन आलात। आमच्या महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा जो खाली उतरवतो त्याला आम्ही महिला भगिनी डोक्यावर घेऊन नाचतो, हे 1.25 लाखाच्या मताधिक्याने दाखवून दिलेलं आहे। शेवटी या महिला भगिनींना सुद्धा त्या पाण्याचा प्रश्न जो अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असतो, कोणतेही काम करून घराच्या बाहेर पडायचं असेल तर पाणी फार महत्वाचं असतं आणि या ठिकाणी बसलेले आमच्या महिला भगिनींना देखील त्याची जाणीव आहे। त्याच्यामुळे आपले हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी त्या कटिबद्ध राहतील। 2 तारखेला होणाऱ्या या मतदानाच्या निमित्तानं मला आवर्जून सांगायचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या मार्गदर्शनाखाली जे मंत्रिमंडळ आहे ते मंत्रिमंडळ म्हणजे छत्रपती शिवरायांचं जसं अष्टप्रधान मंडळ आहे तसं आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन चालणार, 18 पगड जाती जमाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन चालणार,
असं हे आदरणीय दादांचं मंत्रिमंडळ आहे. सर्वांना बरोबर घेऊन चालत असताना समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका दादांनी घेतलेली आहे. म्हणून शिवशाहू फुले आंबेडकरांची ही भूमिका आमची इथून पुढे सुद्धा कायम राहील आणि ती होती. यामध्ये जरी मित्र पक्षांबरोबर आम्ही गेलो असेल तरी आमचा विचार हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा आहे आणि तोच आम्ही पुढे घेऊन चालणार आहोत. यामध्ये मला आवर्जून सांगायचंय काका, विरोधकांना भीती केव्हा वाटते? ज्यावेळेस आपल्या समोरचा उमेदवार हा बलाढ्य असेल, निवडून येण्याची खात्री असेल, जनता त्याच्या पाठीमागे उभी राहणारी जाणवतं आणि म्हणून अशा काही कुरघोड्या करण्याचे प्रयत्न ते करत असतील. कोर्टात जाओत किंवा पुढे जाओत, पण आज देखील आम्ही याच व्यासपीठावरून सांगतो 3 तारखेचा गुलाल हा काका आपल्या खांद्यावरचा असेल आणि याचा संकल्प आम्ही सगळे करणार आहोत. समोर उपस्थित सर्व महिला भगिनी बंधूंना मला विनंती करायची, आदरणीय प्रांत अध्यक्ष आपल्याकडे प्रचाराच्या निमित्ताने आले आणि शुभारंभ आपल्या भागातून होतोय. एकदा हात उंचावून आपण सगळेजण आदरणीय प्रांताध्यक्षांना शब्द देऊयात. सर्वाधिक मताधिक्यांनी आशुतोष दादांचा पॅनेल हा प्रचंड मतांनी विजयी होईल आणि प्रत्येक घरामध्ये घड्याळाचा गजर आणि प्रत्येक घरावर घड्याळाची पताका दिमागाने फटकेल हा संकल्प या निमित्ताने करूयात. पुढे एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते, थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.